आपण अतिशय मंजेरी विधानसभा आलेलो आहोत। आपण जाणून घेऊ इथं की कोणाचा विचार काय आहे, मत काय आहे, उमेदवार कसा असावा, तुमच्या म्हणजे मतानुसार कसा उमेदवार असावा। आता बीड जिल्ह्यामध्ये बरेच उमेदवार उभे आहेत, परंतु इथं फक्त स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांना मानणारा हा बीड जिल्हा आहे। तेव्हा मेटेताईचं आम्ही फिरतो समजा या बीड जिल्ह्यात, या मतदारसंघात बीड तालुक्यात, तर गावोगाव गेलं की मेटेताई निवडून येतील असं लोकांचं, म्हणजे लोकांनी निवडणूक हातात घेतल्यासारखं झालंय। मेटेताईचा विजय इथं निश्चित आहे असं मला तरी वाटतं। ओके, फक्त आरक्षणावर किंवा सिंपतीवर मेटेताईंचा विजय दिसतो तुम्हाला? नाही, मेटे साहेबांनी सर्व समाज घटकासाठी काम केलेलं आहे। मेटे साहेब सर्व समाजाला सोबत घेऊन म्हणजे त्यांच्या हयातभर लढलेले आहेत। तेव्हा मेटे साहेबांचा मानणारा वर्ग या ठिकाणी आहे। आणि मेटेताई ह्या पण कसं आहे, उच्च शिक्षित आहेत, मोठ्या सुपर क्लास पदावर असणाऱ्या व्यक्ती त्या, आणि त्यांनी त्या मेटे साहेब गेल्याच्या नंतर त्यांनी कार्यकर्ते वाऱ्यावर पडून आहेत, म्हणून पदाचा राजीनामा देऊन त्या राजकारणात सक्रिय झालेले आहेत आणि त्याचा विजय निश्चित आहे। जरांगे पाटील साहेबांचा आजपर्यंत समर्थन मिळालेलं नाही, तर ताईंना मिळू शकतो का? नाही, जरांगे पाटील कसं आहे, जरांगे पाटलांचं ज्या ठिकाणी ते ज्याच्या डोक्यावर हात देतील तो उमेदवार तर निश्चित विजय होणारच आहे। पण पाटील सध्या द्विधा स्थितीत आहेत। पाटील म्हणतात, पाटलांनी समाजावर ढकलून दिलेलं आहे की तुम्हाला कळत नाही का, पाटलाचं म्हणणं आहे की तुम्हाला कळत नाही का कुणाला पाडायचं कुणाला आणायचं। तेव्हा पाटील मेटे साहेबांचे विचार एकच आहेत। जरांगे पाटील आमच्यासाठी दैवत आहेत, मेटे साहेब पण आमचं दैवतच आहे। परंतु जरांगे पाटील साहेब हे तासाला दिवसाला आपले विचार म्हणजे वेगवेगळे प्रकट करत आहे, त्याबद्दलची काय भूमिका? नाही, पाटील विचार बदलितच नाहीत। जरांगे पाटील हा अवतारी माणूस आहे। जरांगे पाटील काय करते ना कसा डाव टाकते हे या राज्यातल्या सर्व पक्षांना कळून येईल। आता जरांगे पाटील अजून 10 दिवस 8 दिवस बाकी, बघा शेवटच्या टप्प्यात पाटील काय निर्णय घेतील। अनिल दादा जगताप, ज्योतिताई मेटे या सगळे वेगवेगळे सगळे आहे, ते त्यांचं दैवत्व मानून ते पुढे चालत आहे। तर हे म्हणजे कोणाला म्हणजे साथ देतील? आता अनिल दादा हे सर्व समजा या लढ्यात सर्व सहभागी आहेत, मग त्यात सगळे क्षीरसागर जरी असले ते सुद्धा थोडं मी त्यांनी विरोध केलेला नाही, पण हे समजा सक्रिय आहेत अनिल दादा, मेटेताई। आणि ह्यात विशेष म्हणजे मेटे साहेबाचं बलिदान त्यासाठी केलेलं आहे। मुंबईला मराठा आरक्षणाच्या बैठकीला जात असताना मेटे साहेबांचं अपघाती निधन झालं, तेव्हा मेटे साहेबाला ही बीडची जनता त्यांना गेल्याच्या नंतर त्यांचं राहिलेलं विधानसभेला लढवायचं जे स्वप्न राहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करील असा मला 100% पुढे काकांना विचारू की सध्या हवा कोणाची आहे व शेतकऱ्याबद्दल सुद्धा प्रश्न काय असतील, समस्या म्हणजे कोणता उमेदवार सोडू शकेल? हवा तर सध्या बीड जिल्ह्यामध्ये 6 उमेदवार आहेत ना, 6 उमेदवारांची सगळ्या सारखी हवा आहे। पण जेणेकरून त्या 6 उमेदवारांनी कोणासाठी काय केलं, स्वतःच्या पोळ्या भरण्यासाठी काम केलेलं आहे। क्षीरसागर घराणं जरी असलं त्यांनी सुद्धा काही केलेलं नाही। क्षीरसागर घराण्याला जर पाहिजे सुद्धा मग बाप सुद्धा फॉर्म काढून घेतोय, पुन्हा एकाला पाठवून देतो, एक सोडून देतोय। त्याला दोन्ही पुतणे सारखे नाहीत का? बरोबर आहे नाही? मग त्या दोन्ही पुतण्याच्या पाठीमागून न राहता त्यांनी स्वतंत्र लढायला पाहिजे होतं असं माझं मत। सध्या कोणाची हवा आहे तुमच्या मंजेरी विभागामध्ये मतदारसंघात की 20 नोव्हेंबर रोजी तुम्ही काय बदल घडून आणतात? ते काय झालं गाड्यांची आवाज? ओके, पुन्हा एकदा मंजेरी विधानसभा मतदारसंघात आपण आलो आहेत, इथं सध्या हवा कोणाची आहे विचारणार भैया? इथे बीड मध्ये फक्त ज्योतिताई मेटे यांची हवा आहे। ज्योतिताई मेटे निवडून येतील। ओके, कोणत्या मुद्द्यावर येतील ते? त्यांचं आणि मेटे साहेबांचं या मतदारसंघामध्ये भरपूर काम आहेत, विकासावर का आरक्षणावर? विकास आणि आरक्षणाचा। विकास कोणत्या पद्धतीत झालेले आहे? प्रत्येक गावात हा मेटे साहेबाचा सगळ्या गावाला माहिती, भरपूर विकास त्यांनी केलेला आहे गावात।